आणि आमचे प्रमोद दादा देखील ते उपस्थित झालं टीमचं. खरं तर ते पॅकर आहे तिथे उपस्थित झालं, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत असेल. ऑन स्ट्राईकला मयूर आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय खरं तर समीर डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला ठेवलाय. पहा रूपरेषा पहा, 3 ओव्हरचा सामना आहे. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय रोहन यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे, थोडीशी उचली घेणारा चेंडू आणि यावेळेस सुरेख जाईल. फलंदाज मयूर इथून होईल बाद. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू लावत असताना सावली बी टीम अगदीच कमबॅकिंग गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती दाखवत असताना आपण पाहिलं ना या अगोदर 3-4 मॅच सावली बी टीमच्या, तर मंगेश अवेलेबल नव्हता आणि आज मात्र होम ग्राउंडवरती अवेलेबल झाला. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू लावत असताना नवीन फलंदाज मयूरची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक एंटर झालाय. इथून पाहू शकाल 3 ओव्हरचे सामने आहेत. थोडासा आभाल देखील साफ होत चाललाय, परंतु यंग स्टार वंजारवर टीम देखील इथे पिंटू आहेर आमच्या इथे उपस्थित झालेत. ज्यावेळेस थोडं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. ऋतिक आहे ऑन स्ट्राईकला. खरं तर समीरला वाटत असेल का मला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे अगदीच आपण पाहतोय चांगली रूपरेषा मंगेश वाघमारे गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक विकेट, खराब क्षेत्ररक्षण, एक सिंगल धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, चौकार जाईल का? यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेने संघाचं खातं खोललं इथे टाकवे संघाने. जर का 25 ते 30 धावांपर्यंत जरी जाऊन पोहोचलं संघ टाकव्या, तरी देखील दमछाक होऊ शकते, कारण गोलंदाजी तितक्या ताकदीची आहे टाकवे टीमकडे. यावेळेस मंगेश चांगली गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईकला आपण डावखुरा फलंदाज पाहतोय समीर या मैदानावरती आवर्जून उपस्थित होतो प्रॅक्टिससाठी, परंतु थोडासा आता सिमेंट पिच आपण पाहतोय, कारण पाऊस देखील होता. थोडासा सिमेंट पिच आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे चेंडू उचली कधी घेईल कधी खाली राहील याचा नेम नाही आहे. त्यामुळे अगदीच थोडंसं सावरून खेळावं लागेल. दोन्ही टीम पंचक्रोशीतील आहेत. एका मैदानाचा या मैदानाचा नक्कीच चांगला प्रॅक्टिस आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अगदीच डॉट डिलिव्हरी आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला समीर आहे. मंगेश आहे गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. जवळपास फक्त 3 धावा खर्च केला. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक घ्या आणि त्यामध्ये यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. सँडी अगदीच झेल जज करत असताना फलंदाज समीर इथून होईल बाद. चला वंजारवाडी टीम आपण देखील उपस्थित दाखवायचे. लगेच सेकंड मॅच असेल, त्यांना अगेन्स्ट टीम असेल माले. म्हणजे आरडे माले टीम देखील इथे उपस्थित झालेली आहे. वंजारवाडी टीम आपण देखील उपस्थित दाखवायची आहे.
यावेळेस पार होती के बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सध्या तरी एका ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती स्थिर धावसंख्या 3 आपण पाहतोय. नवीन गोलंदाज जगदीश ऑन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस इट इज अ वाईड चेंडू अवांतर धाव पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर. अगदी शाहरुख खान स्टाईल मध्ये वाईड चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात धावफलक 4 अंक वरती आपण पाहतो. बघा एसटी रक्षक रमेश इलामे सध्या तरी इनफॉर्म फलंदाज आहे, परंतु आज चान्स भेटणं खूप महत्वाचं असेल. अगदी स्लिप मध्ये देखील आपण कर्जतकर अमोल पाहतोय. यावेळेस बॅटची लिडिंग एज फलंदाजीतून होईल बाद आणि तोच उत्साह आपण पाहतोय. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये कर्जतकर अमोल एक रील स्टार आहे. सध्या तरी चांगले रील्स त्याच्या माध्यमातून आपण पाहतो इंस्टाग्रामच्या माध्यमातून, परंतु सध्या चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये नितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. यावेळेस आपण पाहतो नितेश आहे. मेन पंचांच्या भूमिकेत प्रकाश शिलम तर लेग पंचांच्या भूमिकेत प्रकाश वाघमारे. दोन्ही प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहतोय. चांगली अंपायरिंग सध्या तरी सेकंड मॅच आपण पाहतोय. पहाटे 3:30च्या दरम्यान जो पाऊस आला असं वाटत होतं सामने होतील की नाहीये, परंतु जी जिद्द दाखवली ती खरं तर चांगली होती. यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचा होता रुपेश ऑन स्ट्राईकला. आता जिद्द दाखवली खरं तर अजिंक्य पवार साहेबांनी देखील, कारण येऊ की नको असं त्यांचं चाललं होतं. पाऊस आला तर एवढा मोठा सेटअप घेऊन मैदानात कसं काय जायचं हा देखील मोठा प्रश्न होता, परंतु ते वेळेवरती आले आणि सामना थोडासा उशिरा का होईना परंतु चालू झाले. सेकंड मॅच आपण पाहतो ऑन स्ट्राईकला सध्या ते रुपेश. चला रवी गेलेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी प्रॅक्टिस मॅच खेळतायत की काय अशी काहीशी अवस्था. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय रुपेश सेकंड चेंडू खेळत असताना. यावेळेस विकेट केलाय समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. सध्या तरी आपण पाहतोय 7 या अंकावरती. अगदी लो स्कोरिंग सामना होईल का. सेकंड ओव्हर आपण पाहतोय 25 धावांपर्यंत तरी जाणं खूप गरजेचं असेल, कारण मागचा सामना आपण पाहिला शेवटच्या चेंडूपर्यंत एका ओव्हरमध्ये 20ची गरज होती. असं वाटत होतं की 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा चेस होऊ शकत नाहीयेत, परंतु तिथे देखील सामना गमावला आहे. यावेळेस फलंदाज रवी देखील इथून होईल बाद. षटक संपुष्टात आलाय. धावफलक फक्त 7 धावा 2 ओव्हरमध्ये. सहा धावा आहेत, माफी असावी. 6 धावा झाल्यात. त्या 2 ओव्हरमध्ये झाल्या होत्या भानसोली टीमच्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात, 2 विकेट. त्यानंतर या ओव्हरमध्ये 1 वाईड आणि 2 सिंगल, 2 विकेट. त्यामुळे यावेळेस विकेट केलाय. अगदीच आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये ते 20 धावा येतील का, कारण रोहित आहे ऑन स्ट्राईकला आणि अगदी चेंडू थोडासा सकाळी आपण पाहतोय पिच ओली होती त्यामुळे स्किट होत होता, थोडा पुढे ठेवला होता सूरज गोलंदाज चेंडू
आणि या 7 धावांनंतर या 6 धावा म्हणजे धावपलकावरती जाऊन पोहोचलंय. धावपलक सध्या तरी 13 या अंकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक झेल होणं खूप गरजेचं. एक सिंगल धावले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यावेळेस दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आपण 8 ने वधारते. जवळपास या 2 चेंडूंमध्ये 2 ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा होत्या आणि तदनंतर धावपलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती. म्हणजे धावा आल्या 4 चेंडूंमध्ये अद्याप 10 धावा तरी येऊ शकतात, कारण फायटिंग स्कोर होऊ शकतो इथून देखील. 20+ धावा झाल्या तर. यावेळेस डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. रोहित आहे यावेळेस अगदी 1 ते 2 दिवसच या मैदानावरती आला होता, परंतु त्याच्या पहिल्या बॅटमधून षटकार आलाय आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय. इथून 15 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस बॅटचे चेंडू थांबणार नाहीये. अगदी लॉंग स्टॉप निघून जाईल. इन टू द फॅन्स. चौकार. 4 रन. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळपास 19 या अंकावरती. म्हणजे त्या 20 धावा आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिल्या होत्या, त्या आता सूरज थोडासा खर्च करतोय की काय, कमबॅक करावा लागेल इथून सूरजला देखील, कारण 19 धावा तर खर्च झाल्या. 3 ओव्हरचा सामना आहे आणि त्यामुळे इथे थोडीशी दमछाक होऊ शकते सध्या तरी सावली बी टीमला. परंतु रोहितच्या नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. अगदी मिडल स्टंप वरून जाणारा चेंडू. इट इज डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 धावा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडणार, काय बिघडणार. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका येईल की विकेट. आणि यावेळेस डॉट डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी, अगदी कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतो सूरजच्या माध्यमातून. येणारे चेंडू आहेत 18 विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे.
चला पंच स्पीडअप घ्यायचं आहे. सेकंड मॅच असेल माले आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजारवाडी संघ. दोन्ही संघ जर का आले असतील तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधा. दोन्ही संघनायक यावेळेस बिग टायमिंग स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करायचं होतं आणि जेल ड्रॉप. 20 धावसंख्येचं टार्गेट आहे. दमछाक होऊ शकते इथून देखील. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू लावण्याचा चान्स होता टाकवे टीमकडे, परंतु आता जगदीशला जीवदान दिलंय. इथून रोहन उर्फ टक्कू पहा ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. अगदीच मागच्या हप्त्यामध्ये त्याच्या बॅटमधून चौकार एक षटकार पाहिला होता. पेन विभागामधील ती 50,000ची टुर्नामेंट होती नाणेगावच्या मैदानावरती, परंतु तसा खेळ आता करावा लागेल इथे देखील. इट इज नो बॉल प्लस 1 अशा 2 धावा, म्हणजे एका चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल.
यावेळेस फलंदाज बाद. येणारे 12 चेंडू असतील, धावसंख्याची गरज असेल 8. 12 चेंडू 8ची गरज आहे. 2 फलंदाज गमावले तिथून सावली बी टीमने. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आहे का? ओके. बारा चेंडू 8ची गरज आहे. यावेळेस अगदीच आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा फटका, फंबल पाहतोय, क्षेत्ररक्षण खराब. अगदीच एक सिंगल धाव तिथे डबल मध्ये कन्वर्ट झाल्या. 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचले 14 अंकावरती. 6 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील सामन्यात पकड निर्माण करू शकतो टाकवे संघ, परंतु ऑन स्ट्राईकला रोहन आहे. अगदी तगडा फलंदाज आहे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगला. एक सिंगल धाव येईल. एक सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. 5 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडूंचा खेळ संपुष्ट झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 15 अंकावरती. 5ची गरज. येणारे 9 चेंडू 5ची गरज असेल. इथून देखील आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या वंजारवाडी टीम. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि यावेळेस जर का अद्याप 5 ते 6 धावा एक्स्ट्रा असत्या तर सावली बी टीम साठी दमछाक निर्माण झाली असते या सामन्यामध्ये. परंतु येणारे चेंडू आहेत 8. 8 चेंडू 5ची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे, फटका फसलाय आणि रवी तिथे चुकी करणार नाहीये. इथून फलंदाज होईल बाद. सात चेंडू इथून 5ची गरज आहे. सामना पहा कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय. येणारे 7 चेंडू 5ची गरज आहे. 2 ते 3 डॉट चेंडू सामना बदलू शकतात, परंतु सूरज ऑन स्ट्राईकला आहे. अगदी 360 खेळाडू. चांगल्या फटक्यांची अपेक्षा आहे. इथून सिंगल डबलने देखील धावफलक चेस होऊ शकतं, परंतु यावेळेस डॉट डिलिव्हरी. रोहन ऑन स्ट्राईकला असेल. येणारे 6 चेंडू 5ची गरज आहे. इथून 5 जसं उमेश भोईरने आम्हाला सांगितलं होतं 20 धावा देखील चेस होणं कठीण होऊन जाईल, कारण येणाऱ्या कालामध्ये 25+ धावा 3 ओव्हरमध्ये गेलेला नाहीये. त्यामुळे चांगला खेळ केला तर आपण विन होऊ शकता. इथून रोहन ऑन स्ट्राईकला. 6 चेंडू 5ची गरज आहे. पहा गोलंदाजी इतकी चांगली आहे आणि आता रवीवरती विश्वास दाखवलाय की काय, असंच म्हणावं लागेल. चला वंजारवाडी टीमचा कर्णधार पिंटू आहेर, आपण जर का आपल्या खेळाडूंशी संपर्क साधला, कारण ते पिंटू आहेर इथे सर्वांच्या अगोदर आलाय.
यावेळेस बॅटची लिडिंग एज, फलंदाज बाद, इथे ब्रेक थ्रू. आणि समीरची स्टाईल बघा मैदानाच्या आतमध्ये. अगदीच 5 चेंडू 5ची गरज आहे. 5 फलंदाज मैदानातून परत आले आहेत. पहा मैदानाची काय रूपरेषा आहे. दोन्ही टीम एकाच मैदानावरती प्रॅक्टिसला असतात, त्यामुळे सामना कुठे फिरेल याची गॅरंटी नाही आहे. आणि पुढील सामना देखील वंजारवाडी टीम इथे रोजची प्रॅक्टिस असते, त्यामुळे इथे कोणावर हवी ठरेल हे देखील खूप कठीण पाहायला मिळेल. कारण यावेळेस देखील पहिला सामना पाहिला, पण भानसोली टीम देखील मैदानावरती प्रॅक्टिसला येत होती. सेकंड मॅचला दोन्ही टीम प्रॅक्टिसला येतात आणि तिसऱ्या सामन्यामध्ये वंजारवाडी टीम देखील याच मैदानावरती प्रॅक्टिसला येते. चौथा सामना देखील खूप महत्त्वपूर्ण. जांभूलवाडी टीम देखील इन्फॉर्म टीम आहे, त्यांच्या अगस्ट कवटेवाडी टीम, पंचक्रोशीतील सर्व टीम आपण पाहतोय. अगदी 5 चेंडू 5ची गरज आहे. आणि सँडी ऑन स्ट्राईकला, सँडीला आपण पाहतो. संदीप वाघमारे अगदीच आपण पाहतोय 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 5. 5 चेंडू 5ची गरज आहे. 9 चेंडू 5ची गरज होती, आता 5 चेंडू 5ची गरज आहे. यावेळेस सुरेख चेंडू, बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. 4 चेंडू 5ची गरज आहे. 5 सामना थोडासा निसटतोय हातून. सध्या तरी ऑन स्ट्राईकला आपण संदीप याला पाहतोय. सुरतला जरी स्ट्राईक मिळाली तर एखादा चांगला फटका येऊ शकतो, परंतु यावेळेस पाहतोय ऑन स्ट्राईकला संदीप आहे. 4 चेंडू. यावेळेस देखील थोडासा खाली ठेवलाय चेंडूला, बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. आणि जसं प्रेडिक्शन होतं उमेश भोईर यांचं की 20 धावा देखील चेस होऊ शकत नाही आहेत, कारण पाऊस होता सकाळी आणि त्यानंतर थोडीशी दमछाक निर्माण होते. अगदीच आपण पाहतोय 3 चेंडू 5ची गरज आहे. रवी यावेळेस बॅटची एज, एक सिंगल धाव. आता 2 चेंडू 4ची गरज. 2 चेंडू 4 धावा म्हणजे जवळपास विचार केला 7 चेंडूंमध्ये एक सिंगल धाव खर्च केल्या. 7 चेंडूंमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या, त्यामुळे सामना दोन्ही साईडून फिरू शकत होता. तिथे आता एका चेंडूचा खेळ आपण पाहतो या सामन्यामध्ये असेल. एक चेंडूमध्ये चौकार येऊ शकतो, परंतु ती ताकद सध्या तरी सुरतला दाखवावी लागेल, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलाय तो. यावेळेस बिग हिट केलाय, फटका फसला. क्षेत्ररक्षक काय, फलंदाजीतून होईल बाद. सूरज बॅक टू द पवेलियन. यावेळेस 1 चेंडू 4ची गरज आहे. अगदीच आपण पाहतो सूरजने आगला वेगळा शॉट खेळला होता, परंतु थोडासा बाउंड्री लाईन वरती सुरेख प्रकारे जज करत असताना क्षेत्ररक्षक फलंदाज बाद झालाय. आणि आता विकी पवार द कॅप्टन, कुल सावले बी टीमचे कॅप्टन सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना. पहा उमेश भोईर देखील सांगतायत विकी पवार वरती आता विश्वास दाखवावा लागेल बी टीमला, त्यामुळे येणारा 1 चेंडू 4ची गरज आहे. विकी पवारला ट्राय करावा लागेल इथून. पैसा वसूल सामना, 3 ओव्हरचा सामना आहे. पहा सामने कसे होत आहेत. पहिल्या बॅचला 25 धावा होत्या भानसोली टीमच्या. 26चं टार्गेट होतं. 1 चेंडू 5ची गरज होती, षटकार आला होता. 1 चेंडू 4ची गरज आहे. फुल टॉस चेंडू, एक सिंगल धाव तर इथून कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी देखील सक्सेसफुल होईल का. आणि यावेळेस फलंदाज बाद होईल विकी. आणि तो पहिला सामना जिंकत असताना टाकवे संघ अवघ्या 20 धावा चेस करू दिलेले नाही या मैदानावरती. दोन्ही टीम अगदी चांगली प्रॅक्टिस असते या मैदानावरती. आणि गणेश वाघमारे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या 2 मिनिटाच्या आतमध्ये आणण्यात आपल्याला पॅनल्टी. आणि शब्दाला मान देऊन गणेश वाघमारे उपस्थित झाले. लगेच या नाणेफेकीचा कॉल केला जाईल 2 संघादरम्यान.